हालेलुया 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 यीशु महाराज की जय यीशु महाराज की जय यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में आप सबका स्वागत करती हूँ। प्रभु यीशु के नाम में सबका स्वागत करती हूँ। धन्यवाद देती हूँ प्रभु आज हमें 17वें दिन में भी उपवास करके लेकर आया। आणि देवाला धन्यवाद देते की देव आपल्याला 17व्या दिवशी पण उपवास करून त्याच्या मंदिरात घेऊन आला। प्रभु हमें पश्चाताप करने के लिए कृपा कर रहा है दिन प्रतिदिन। आज 17वां दिन है, आज भी हम पश्चाताप करेंगे आणि देव आज आपल्याला पश्चाताप करण्यासाठी कृपा प्रदान करत आहे। गेल्या 17व्या दिवसापर्यंत देवाने आपल्याला मदत केली आणि आजही देव आपल्याला कृपा देते। तो हम वचन निकालेंगे, ते आपण वचन पाहूया। तो निकालेंगे लेवी व्यवस्था अध्याय 19 लेवी अध्याय 19 उसका 11-12 त्याचा 11 आणि 12। लेवी चैप्टर 19 वर्स 11-12 लेवी अध्याय 19 त्याचा 11 आणि 12। लेवी व्यवस्था लेवी अध्याय 19 अध्याय 19 उसका 11-12 त्याचा 11 आणि 12। लेवी चैप्टर 19 वर्स 11-12 लेवी अध्याय 19 त्याचा 11 आणि 12। तुम चोरी न करना, एक दूसरे से न कपट करना, न झूठ बोलना, तुम मेरे नाम की झूठी शपथ खा के अपने परमेश्वर का नाम अपवित्र न करना, मैं यहोवा हूँ। तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये, माझ्या नावाची खोटी शपथ म्हणून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये, मी परमेश्वर आहे। आमीन। प्रिय परमेश्वर ने यहाँ कुछ आज्ञाओं को दिया है आणि देवाने इथे आपल्याला काही आज्ञा दिलेल्या और आहेत उन आज्ञाओं को वो चाहता है कि हम सब पालन करें। आणि त्या आज्ञांचं आपण सर्वांनी पालन करावे ही देवाची इच्छा यहाँ आहे। 4 काम है जो करने के लिए मना किया गया आणि है। ते 4 काम आहे जे देवाने करायला आपल्याला मना केलेलं आहे। सबसे पहला परमेश्वर कहता है मैं यहोवा हूँ, पवित्र परमेश्वर आणि हूँ। सर्वात पहिले देव म्हणतो की मी यहोवा आहे, मी पवित्र देव आहे। हमारा परमेश्वर पवित्र परमेश्वर आणि है। आपला देव हा पवित्र देव आहे। पवित्र मतलब जिसमें कोई पाप नहीं, आणि पवित्र याचा अर्थ आहे ज्याच्यामध्ये कोणतेही पाप एकदम नाही, पवित्र, एकदम कोई पवित्र, पाप नहीं। ज्याच्यामध्ये कोणताही पाप तो नाही। ऐसा परमेश्वर है और उसने पवित्र नाम हमें दिया है आणि तो असा देव आहे आणि त्याने पवित्र नाव आपल्याला दिलेलं और आहे उसके नाम के कारण हम जाने जाते हैं। आणि त्याच्या नावामुळे आज आपण ओळखलं जातो। इसलिए उसने जो अथॉरिटी में अपना नाम दिया है उस नाम को हम कलंकित नहीं करें, खराब नहीं करें, ये परमेश्वर की इच्छा है। आणि ज्या अधिकारामध्ये त्याने आपल्याला जे नाव दिलेलं आहे मग त्या नावाला आपण खराब करू नये, त्याला कलंकित करू नये ही त्याची इच्छा आहे। आपके बच्चों से भी आप यही आशा रखते हो, आणि तुमच्या मुलांकडून तुम्ही हीच अपेक्षा आप करता चाहते हो कि आपके बच्चे आपका नाम ऊंचा करें, आणि तुमची इच्छा असते तुमच्या मुलाने तुमचं नाव मोठं करावं, आपका नाम फैलाए, तुमचं नाव त्यांनी पसरवावं, तारीफ हो। तुमची प्रशंसा करावी। कोई भी अगर आपके बच्चे दारू पी रहे हैं, आणि जर तुमची मुलं दारू पित आहेत, झगड़ा कर रहे हैं, भांडणं करत आहेत, गुंडागिरी कर रहे हैं, गुंडागिरी करत आहेत, चरस गांजा पी के रास्ते पे पड़े हैं, आणि चरस गांजा पिऊन रस्त्यात पडले तो उससे क्या होगा? मग त्याच्याने काय होईल? आपका नाम खराब हो जाएगा। तुमचं नाव खराब होईल। लोग आपको बोलेंगे अरे बाबा क्या ये लोग के माँ बाप ये लोग ने कोई तमीज नहीं सिखाया, आणि काही लोक आहेत त्यांच्या आई वडिलांनी त्यांना तमीच नाही शिकवली माँ बाप ही ऐसे है, आणि आई वडील जसे आहेत माँ बाप का प्यार है, आणि सगळं आई माँ वडिलांचं बाप प्रेम का आहे लाडलापन है, आणि आई वडिलांचं जास्त ये ओळख लोग ते ने कोई तमीज नहीं सिखाया, अच्छे फैमिली के लोग नहीं है, आणि यांना तमीज नाही शिकवली, यांना हे चांगल्या कुटुंबातले लोक नाही आहेत है ना। वो लोगों ने देखा है क्या कि आपने सिखाया, आपने अच्छा सिखाया, लेकिन आपके बच्चों ने या वो लोग बच्चों ने माना नहीं। आणि त्यांनी हे बघितले का की तुम्ही तर त्यांना चांगलं शिकवलं पण तुमच्या मुलांनी ते ऐकलं नाही, क्या होता है फिर आपका नाम बदनाम होता है, आपको गर्दन नीचे डालना पड़ता आणि तुमचं नाव खराब होतं आणि तुम्हाला मान खाली घ्यावी है, आपको लागते, शर्मिंदगी होती है। तुम्हाला लाज वाटते। अगर आपके बच्चे जेल चले गए, जर तुमची मुलं जेलमध्ये मारामारी गेली, कर रहे हैं, मारामारी करत आपको आहेत, शर्म आएगी, तुम्हाला लाज वाटेल। सही। तो वैसे ही प्रियो परमेश्वर भी हमसे यही आशा रखता है कि हमारा परमेश्वर का नाम हमारे से जुड़ा है, अब हम उसकी संतान है, तो इसलिए उसका नाम कलंकित न हो। आणि देवाची पण हीच इच्छा आहे कारण आपल्याबरोबर त्याचं नाव जोडलं गेलेलं आहे म्हणून त्याचं नाव कलंकित होऊ नये ही त्याची इच्छा आहे। इसलिए उसने कहा अपने परमेश्वर का नाम अपवित्र न करना। आणि म्हणून तो म्हणाला की आपल्या देवाचं नाव तू पवित्र करू, अपवित्र करू नको। कोई ऐसा ना बोलने पाए क्या ये चर्च के लोग हैं, यीशु के परमेश्वर के लोग हैं, देखो कैसे करते हैं, देखो देखो। आणि कोणी असं नाही म्हटलं पाहिजे की बघा ही लोक येशूचे लोक आहेत, येशूजवळ जातात आणि बघा कसं करतात, हालेलुया हालेलुया गाते और देखो घर में क्या करते हैं। आणि हालेलुया हालेलुया गातात पण बघा घरात काय लोग करतात, चर्च से आए, देखो घर में इनके झगड़े हैं। आणि चर्चमध्ये ही लोक आले बघा यांच्या घरात भांडणं चालले। मसीह चर्च में जाने वाले परमेश्वर के लोगों के घरों में शांति और आनंद, ये सब लोग ऐसे सोचते हैं इनके घरों में ये सब है। आणि लोक चर्चमध्ये जाणारे लोक आहेत पण त्यांचे असे विचार असतात की यांच्या घरामध्ये शांती आहे, यांच्या घरामध्ये आनंद आहे। इसलिए जब जोर जोर से आवाज होता है, झगड़ा होता है, तो लोग शॉक हो जाते हैं, अरे ये लोग चर्च में जाने वाले लोग हैं, हम तो चलो नहीं मानते, इसलिए हमारे घरों में तो ये होता ही है, लेकिन इनके घरों में नहीं होना चाहिए।
आणि म्हणून ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये भांडणांचा आवाज येतो किंवा मोठमोठ्याने तुम्ही बोलायला लागता तर त्यावेळेस ते लोक असा विचार करतात की आम्हाला तर येशूबद्दल माहित नाही, पण हे लोक चर्चमध्ये जाणारे लोक यांच्या घरामध्ये असं होतं, क्योंकि उन्हें मालूम है यीशु अच्छा है, कारण त्यांना हे माहित आहे की येशू शांती चांगला का आहे. परमेश्वर तो है, शांतिप्रिय देव वो आहे सच्चा है। आणि तो खरा इसलिए आहे. अगर आप झूठ बोलते हो, म्हणून जर तुम्ही खोटं बोलता आप झूठ बोलने लगते हो तो लोग शॉक हो जाते, बाप रे यीशु के लोग ये झूठे लोग हैं, आणि तुम्ही खोटं बोलू लागता, मग त्यावेळेस लोक बोलू लागतात की येशूची लोक आहेत ते लोक खोटं बोलतात यीशु तो सच्चा है। आणि येशू तर खरा उसने देव आहे. कहा मैं मार्ग में सत्य में जीवन हूँ, आणि तो म्हणाला मी मार्ग सत्य जीवन आहे और ये तो झूठ बोल रहे आणि हैं। हे लोक तर खोटं बोलतायत. तो इसीलिए क्या होता है, इसमें यीशु का नाम अपवित्र हो जाता है, यीशु के नाम को कलंक लगता है। आणि म्हणून याच्यामध्ये येशूचं नाव कलंकित होतं, येशूचं नाव खराब होतं. इसीलिए प्रियो परमेश्वर यहाँ आज्ञा देता है कि मेरा नाम अपवित्र न करना, मैं यहोवा हूँ। आणि म्हणून देवी ती आज्ञा देतो की माझं नाव अपवित्र करू नकोस, कारण मी तुझा परमेश्वर तो देव इसलिए आहे. सबसे पहला पॉइंट यहाँ परमेश्वर होता है, एक दूसरे से झूठ मत बोलो। आणि सर्वात पहिला मुद्दा देव आपल्याला इथे सांगतो की एकमेकांशी खोटं बोलू नका. अपने काम पर, कामावरती, रास्ते पर, रस्त्यावरती, घर में, घरात, चर्च में, चर्चमध्ये, कहीं पर भी आप जहाँ जाते हो, जहाँ भी इंसानों के साथ बात करते हो या परमेश्वर के साथ, कभी झूठ मत बोलो। आणि तुम्ही कुठेही जाता, कोणत्याही माणसांबरोबर राहता, एकमेकांशी कधी खोटं बोलू नका. परमेश्वर बिल्कुल नहीं चाहता आप झूठ बोले। आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की तुम्ही खोटं बोला. यहाँ तक अपने माँ बाप से भी झूठ मत आणि बोलो, इथपर्यंत तुमच्या आई वडिलांशी सुद्धा तुम्ही खोटं बोलू पास्टर से नये. झूठ न बोले, पास्टरांशी सुद्धा खोटं बोलू चर्च में नये. आने वाले एक दूसरे के साथ झूठ न बोले। आणि चर्चमध्ये येणाऱ्या लोकांबरोबर तुम्ही खोटं बोलू क्योंकि नये. जिस परमेश्वर के पीछे आपने वो लिया है वो सच है, वो झूठा नहीं है। कारण ज्या देवाच्या मागे तुम्ही चालत आहात तो खरा देव आहे, तो खोटारडा तो नाही. प्रभु ने कहा तुम एक दूसरे से प्रेम करो तो लोग जानेंगे तुम मेरे चेले हो। तो वैसे ही तुम एक दूसरे से सच बोलो, तुम्हारे सच बोलने से लोग जानेंगे कि इनका यीशु सच्चा है। आणि जसं देव म्हणालेलं आहे की तुम्ही एकमेकांना प्रेम करा, याच्याद्वारे लोक समजून घेतील की तुम्ही माझे शिष्य आहात. मग तसंच तुम्ही एकमेकांशी खरं बोला, लोकांना माहीत पडेल की तुमचा जो देव आहे तो सत्य देव आहे. अक्सर लोग एक दूसरे से झूठ बोलते हैं आणि नेहमी लोक एकमेकांशी खोटं बोलतात और झूठ बोलकर काम करते हैं। आणि खोटं बोलून कामं करतात. अक्सर जब लोग पैसा मांगते हैं, आणि असं नेहमीच्या वेळेस लोक पैसे लोग बोलते हैं, मेरे मागतात. पास पैसा नहीं लोक है, म्हणतात माझ्याजवळ पैसे नाहीये है ना, और झूठ बोल देते आणि हैं। खोटं बोलतात. उससे बेटर है ऐसा बोलो, त्यापेक्षा चांगलं नाही बोला की मी तुम्हाला पैसे नाही देऊ शकत. प्लीज मुझसे पैसों का व्यवहार नहीं कर। आणि प्लीज माझ्याशी पैशांचा व्यवहार करू नका. वो ज़्यादा कितना टाइम तक नाराज रहेगा, आणि किती वेळापर्यंत ती लोक राहून बसतील. लेकिन सच बोलो। पण खरं बोला. परमेश्वर चाहता है आप सच के संतान हो, सत्य की ज्योति के संतान हो, तो ज्योति का संतान सच बोलने वाला होना चाहिए। आणि म्हणून तुम्ही ज्योतीची मुलं आहात, तुम्ही सत्याची मुलं असल्यामुळे तुम्हाला खरंच बोललं आप पाहिजे. ज्योति के संतान हो, तुम्ही प्रकाशाची मुलं आहात, इसलिए ज्योति का फल क्या है? म्हणून प्रकाशाचं फळ काय आहे? हाँ, इफ्सियों की पुस्तक इफ्सियोचं पत्र अध्याय 5 अध्याय 5 और उसका 9, त्याचं 9 8 से 8 पासून वाचते. 8 और 9। 8 आणि 9 एफिशियंस इफ्सियोचं पत्र अध्याय 5 अध्याय 5 8 और 9। त्याचं 8 आणि 9. कारण पूर्वी तुम्ही अंधकाराचे होता, पहले आप शैतान के थे, अंधकार के राज्य के थे, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाशाचे आहात. अब तुम प्रकाश के हो, परमेश्वर के जीव के परमेश्वर की संतान हो। प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. तो परमेश्वर की संतान की नाही, उसकी प्रजा की नाही तुम चलो। कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचा चांगुलपणा, हाँ, क्या है प्रकाश का फल? क्या है ज्योति का फल? क्या है भलाई, नीतिमत्व धार्मिकता व सत्यता यात दिसून येते. सत्य है। इसलिए जो भी झूठ बोलते हैं वो उसका पिता कौन है? शैतान है। आणि जो कोणी खोटं बोलतो त्याचा बाप शैतान आहे. यीशु मसीह ने यूहन्ना अध्याय में कहा है आणि योहान अध्यायामध्ये प्रभू येशू म्हणाला कि 8वें अध्याय में अध्याय 8 मध्ये 8 का 8चं 44 44 तुम अपने पिता शैतान से हो और पिता की लालसाओं को पूरा करना चाहते हो। वो आरंभ से हत्यारा है, सत्य पर स्थिर नहीं रहा, क्योंकि उसमें सत्य है ही नहीं। वह झूठ बोलता है और अपने स्वभाव से झूठ बोलता है, क्योंकि वह झूठा है और वह झूठ का पिता है।
इसलिए जितने लोग झूठ बोलते हैं उनका पिता कौन होता है? शैतान होता है। आणि जेवढी लोक खोटं बोलतात त्यांचा बाप शैतान होतो. इसलिए प्रियो, परमेश्वर बिल्कुल नहीं चाहता कि आप एक दूसरे से झूठ बोले. आणि म्हणून देवाची बिलकुल इच्छा नाहीये की तुम्ही एकमेकांशी खोटं बोला. चर्च में आने के बाद भी, चर्चमध्ये आल्याच्या अपने नंतर रास्ते में चलते समय, रस्त्यामध्ये चालत घर में असताना व्यवहार करते समय आणि घरामध्ये व्यवहार करत आप असताना सच बोले. आणि तुम्ही खरं बोला. ये परमेश्वर की इच्छा है. आणि हीच देवाची इच्छा आहे. परमेश्वर बिल्कुल नहीं चाहता आप झूठ बोले. आणि देवाची बिलकुल इच्छा नाहीये की तुम्ही खोटं बोला. दूसरा पॉइंट यहाँ प्रभु आपको सिखाता है, चोरी न करें. आणि दुसरा मुद्दा जे तुम्हाला इथे शिकवतो की तुम्ही चोरी करू नये. प्रियो, शैतान चोर है. आणि प्रियांनो, शैतान हा चोर आहे. बाइबल में लिखा है, चोर आया चोरी करने, नाश करने, बाइबल करने, हत्या करने. आणि बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे की चोर आलेला आहे चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी, नाश करण्यासाठी, हत्या करण्यासाठी. आया हूँ जीवन देने. पण मी आलेलो आहे तुम्हाला जीवन तो फिर देण्यासाठी. इसीलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार हमें क्या करना है? चोरी नहीं करना है. आणि म्हणून देवाच्या वचनानुसार आपल्याला चोरी नाही तो करायची. चोरी शैतान से है. आणि चोरी ही शैतानाकडून आहे. झूठ भी ये अदन की वाटिका से शैतान ने हवा से झूठ बोला. आणि खोटं सुद्धा एदनच्या बागेमध्ये शैतान हवेशी खोटं बोलला. और इसीलिए प्रियो, उसने कहा तुम नहीं मरोगे. आणि म्हणून तो त्यांना म्हणाला की तुम्ही मरणार नाही. ये झूठ बोला. आणि खोटं तो बोलला. इसीलिए प्रियो, झूठ हमारे सब एक खून के सबके स्वभाव में होता है. आणि म्हणून जे खोटं आहे ते आपल्या प्रत्येकाच्या स्वभावामध्ये आहे. उसके लिए करना क्या है आपको? त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं इस पर आहे? विजय पाने के लिए आपको सच बोलना है. त्याच्यावरती विजय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला खरं बोलायचं, झूठ नहीं बोलना है. खोटं नाही बोलायचं. इफ्सियों की पुस्तक में लिखा है 4 अध्याय. आणि इफ्सिकरांचं पत्र 4 मध्ये देण्यात आलेलं आहे. तो झूठ छोड़कर सच बोलना. आणि खोटं सोडून सत्य बोला. वैसे चोरी नहीं करना. तसं चोरी करू नका. तो चोरी शैतान की ओर से है. आणि चोरी शैतानाकडून आहे. इसलिए परमेश्वर बिल्कुल नहीं चाहता कि हम चोरी करें. आणि म्हणून देवाची बिलकुल इच्छा नाही की आपण चोरी करावी. इसलिए प्रियो, टाइम हम कभी चोरी नहीं करें. इसलिए चर्च में कभी लेट नहीं आए. आणि म्हणून कधी देवाचा वेळ आपण चोरी करू नये म्हणून उशिरा कधी चर्चमध्ये येऊ इसलिए जब भी नका. आप शब्द पालन करते हो, जेव्हा तुम्ही शब्द दिवस पालन शब्द करता के दिन में आप चर्च में लेट नहीं आना. आणि शब्दाच्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये उशिरा नाही यायचं. आपके घर में जब आप फैमिली प्रेयर करते हो तो जो टाइमिंग रखा है उस टाइमिंग पर बैठ जाओ. आणि ज्या घरामध्ये तुम्ही कौटुंबिक प्रार्थनेची वेळ तुमच्या घरामध्ये आहे त्यावेळेमध्ये तुम्ही बरोबर टाइमावरती तो पोहोचा. आपको कैसे भी टाइम पे पहुंचना है. तुम्हाला कसंही करून वेळेवरती प्रभु पोहोचायचं. नहीं चाहता कि आप टाइम चोरी करें. त्यावेळी देवाची इच्छा नाही की तुम्ही वेळ चोरी आप करावा. दान दशम चोरी न करें. तुम्ही दान दशांश चोरी करू नये. परमेश्वर बिल्कुल पसंद नहीं करता कि जब हम हमारे उत्पन्न में से जो परमेश्वर ने हमारे हाथों में दिया हम उसका दान और दशम चोरी करें. आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की जे उत्पन्न देवाने आपल्या हातामध्ये दिलेलं आहे त्याच्यामधून आपण दान आणि दशांश चोरी करावा. कभी भी नहीं. कधीच नाही. कोई दूसरे चर्च की जो भेड़ है उसको हम चोरी न करें. आणि जे दुसऱ्या मंडळीची मेंढरू आहे ते आपण चोरी करू हम नये. उनको जाकर नहीं बोले तुम्हारा चर्च अच्छा नहीं इधर आओ. आणि आपण त्यांना असं नाही म्हटलं पाहिजे तुमचं चर्च चांगलं नाही तुम्ही इकडे या. हाँ, तो हम किसी के भी जो अन्य कलीसिया मतलब जो प्रभु की कलीसिया है लेकिन उसकी भेड़ को हम भटका कर हमारे यहाँ चोरी नहीं करें. आणि जी दुसरी मंडळी आहे ती देवाचीच आहे पण तिच्या मधलं जे मेंढरू आहे तिला भटकवून आपण आपल्या चर्चमध्ये घेऊन येऊ नये. तो हम कभी भी किसी का पैसा चोरी न करें. आणि कधी कोणाचे पैसे आपण चोरी करू किसी नये. के भी बैग से कोई भी सामान हम नहीं निकालें. आणि कोणाच्याही बॅगेतनं कोणतेही सामान आपण लपून काढू नये. रास्ते में अगर कोई पैकेट मिला तो उसमें एड्रेस है तो उसे रिटर्न करें. नहीं करोगे तो आपको कितना पट देना पड़ेगा? 7 पट देना पड़ेगा. आणि रस्त्यामध्ये जर तुम्हाला पाकिट भेटलं त्याच्यामध्ये पत्ता वगैरे दिला असेल तर पाकिट तुम्ही परत करा आणि जर तुम्ही नाही परत केलं तर मग तुम्हाला 7 पटाने भरून द्यावं किसी की लागेल. पत्नी चोरी नहीं करे. कोणाच्या बायकोलाही चोरी किसी करू का नका. पति मत चोरी. कोणाचा नवराही चोरी करू किसी के नका. बच्चे मत चोरी. कोणाची पोरं चोरी करू नका. तो चोरी बहुत सारी प्रकार की होती है. आणि चोरी खूप साऱ्या प्रकारची असते. लेकिन परमेश्वर बिल्कुल नहीं चाहता हम चोरी करें. पण देवाची बिलकुल इच्छा नाही की आपण चोरी इस करावी. पाप से हम बचे रहें. या पापापासून आपण वाचून जो राहावं. कोई चोरी करता है जो कोणी चोरी करतो उसे 5 पट देना पड़ता है. त्याला 5 पटीने परत करावं और ये लागतं. देने के बाद भी आणि हे दिल्याच्या नंतर सुद्धा परमेश्वर के भवन में भी उसे क्या करना पड़ता है? परमेश्वर को भेंट देना पड़ता है. आणि देवाच्या मंदिरात सुद्धा त्याला देवाला भेट अर्पण करावी लागते. इसलिए प्रियो, चोरी से बचे रहो. आणि म्हणून चोरीपासून वाचून क्योंकि राहावे. जो कोई चोरी करता है उसको भुगताना जरूर है. कारण जो कोणी चोरी करतो त्याला नक्की ते गोष्टी भोगाव्या लागतात. तो उसे जरूर दंड मिलता है. त्याला नक्की दंड भेटतो. इसलिए बी केयरफुल. आणि म्हणून काळजीपूर्वक राहा. चोरी मत करो. चोरी करू नका. तो चोरी न करने के लिए क्या करना है? आणि चोरी न करण्यासाठी काय करायचंय? इफ्सियों की पुस्तक में क्या लिखा? इफ्तिकारांच्या पत्रामध्ये आपण काय वाचलं? चोरी मत करो चोरी न करू आणि काम करा. तीसरा हमने कल देखा हमने एक दूसरे से कपट नहीं करना. आणि तिसरं काय आपण पाहिलं की एकमेकांशी ढोंग्याने वागू नका. कपट का मतलब है, परमेश्वर ने कहा कि बहुतायत लोग कपट कैसे करते हैं. परमेश्वर ने बताया कि परमेश्वर के पास आते हैं, चर्च में आते हैं, लेकिन उनका मन परमेश्वर पर नहीं है. आणि देवाने काल आपल्याला ढोंगीपणा कशाला त्यांनी सांगितलं की खूप सारे लोक चर्चमध्ये येतात पण त्यांचं मन देवाकडे लागलेलं नसतं. वो
वो गाना तो गाते हैं लेकिन दिल से नहीं गाते। आणि गाणी तर गातात पण ते हृदयापासून नाही गात. वो आ तो रहे, उनके माँ बाप ने लाया इसलिए आ रहे। आणि येतात तर खरं पण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना आणले म्हणून येतात. तब किसी किसी की पत्नी लेकर आते, कोणाकोणाची बायको त्यांना घेऊन किसी येते, किसी का पति उनको लेकर कोणाचा आता नवरा त्यांना घेऊन है। लेकिन वो येतो, दिल से नहीं आता पण ते लोक हृदयाने येत नाही, है ना, प्यार से नहीं आता। प्रेमाने येत भय नाही. मानते परमेश्वर का इसलिए नहीं करते। आणि भय मानतात देवाचं म्हणून ती लोक ते लोग गीत गाते हैं, लोक गाणी उनको गातात, ट्रेनिंग दिया है इसलिए, त्यांना ट्रेनिंग केलेली आहे लेकिन म्हणून, दिल से नहीं। पण हृदयापासून नाही इसे गात. कपट कहते हैं। आणि याला ढोंगीपणा म्हणतात. परमेश्वर कहता है देव म्हणतो आणि हा ढोंगीपणा आहे. दूसरा कपट यीशु मसीह ने कहा दुसरा ढोंगीपणा येशू म्हणाला कि अपने आंखों का लट्टा देखकर दूसरे के आंखों का तिनका निकालना। आणि स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न पाहता दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ पाहणं. अपने जीवन में जो पाप है, हम खुद बड़ा पाप कर रहे हैं और दूसरों के पापों को खोलते हैं, दूसरों के पापों को ऊपर उंगली उठाते हैं और लोगों को या फिर उनको बोलते हैं, तू इस पाप से बाहर निकल। तो प्रभु बोलता है पहले तू बाहर निकल। तू कपटी क्यों? तू कपटी है क्योंकि तू क्या करता है, तू अपना छुपा के रखता है, दूसरे का खोलता है। आणि म्हणून आपण काय करतो, स्वतःची पापं लपवून ठेवतो आणि दुसऱ्यांची पापं उघड करतो. म्हणून ते म्हणाला तुम्ही ढोंगी आहात की तुम्ही स्वतःची पापं लपवून ठेवता आणि दुसऱ्यांची उघड करायला जाता. तो दो प्रकार हमने कपटी रखते आणि दोन ढोंगी प्रकार आपण पाहिले. पहिलं कि परमेश्वर के पास आते हैं, देवाजवळ येतात, मैं आपसे झुका रही हूँ या आपसे गाना गवा रही हूँ इसलिए आप गा रहे हैं, लेकिन आपके अंदर इच्छा नहीं है। आणि मी तुमच्याकडनं देवाचे गीत गाऊन घेते पण तुमच्यामध्ये कसलीही इच्छा नाहीये. वो कपटीपन है। आणि तो ढोंगीपणा आहे ऐसा कभी तुमच्यामध्ये. मत करो। आणि म्हणून असं कधीच करू प्रभु के नका. पास दिल से आना, तुमच्यामधून ते अंतःकरणातून आलं आप पाहिजे. प्रभु के गीत दिल से गाना, तुम्ही देवाची गाणी हृदयापासून गायली पाहिजे. ये सब आप दिल से करना। आणि हे सगळं काही तुम्ही हृदयापासून केलं पाहिजे. दूसरा, दूसरों को सिखाने से पहले अपना खुद का लाइफ पहले चेक करना। आणि दुसऱ्यांना शिकवण्याच्या अगोदर स्वतःचं जीवन आधी चेक करा. दूसरा को साफ करने से पहले अपने आप को भी साफ करना। आणि दुसऱ्यांना साफ करायच्या अगोदर पहिले स्वतःला साफ करा. तीसरा हमने कपटी का उदाहरण देखा। कपटी होना मतलब एक्टिंग करना, आणि कपटी ढोंगी असणं म्हणजे ऍक्टिंग करणं बेस्ट एक्टर आणि बेस्ट ऍक्टर. है ना। जैसे हम क्या करते हैं, आपण काय करतो, हम सामने वाले को देखकर और फिर हम अनदेखा करके, ऐसा हमें बात नहीं करना तो हम अनदेखा करके जाते हैं और फिर वो आवाज़ देगा जय यीशु जय यीशु। ओ मैंने तो देखो ही नहीं, तो सॉरी हाँ जय यीशु जय यीशु। समझता नहीं कैसे, अरे इसके साथ बात ही नहीं करना था। हम मुंह पर बहुत अच्छा बोलते कसे आहात, मला खूप चांगली बोलते असे आहे ना. हाँ वो कल तो चर्चला आली ना, और किती ये मिस करत होती, आणि तुझे कितना मिस करेल. अरे मिस नहीं किया। आपको समझा, आणि मला समजलं ये ढोंगीपन होता है, आणि हा ढोंगीपणा जैसे असतो. कपटी कहते हैं। आणि याला ढोंगीपणा अंदर म्हणतात. कुछ और होता है, आतमध्ये काही वेगळंच असतं बाहर कुछ और। आणि बाहेरून काहीतरी वेगळंच अंदर असतं. बुराई है आतमध्ये वाईटपणा आहे और अच्छे बात करता पण होठ चांगले बोलतात. है, इसे प्रभु कपटी कहता है। आणि याला देव ढोंगीपणा म्हणतो. माँ बाप को बच्चे लोग, माँ बाप को बहुत से बच्चे लोग माँ बाप को पसंद नहीं करते, लेकिन मुंह से बोलते हैं मम्मी तू कितनी अच्छी है, और अंदर से असली डांगी बेटा मला डांगी करत असतो, लेकिन मुंह से बोलते तू कितनी अच्छी है। आणि तोंडाने म्हणतील आई वडिलांना की आईला म्हणते तू किती चांगली आहेस, पण आतमधून असं काहीच नसतं. मेरा उदाहरण मैं बोलते बहुत लोग बोला बेटी कितनी चांगली है, और अंदर घर में क्या बोलते मुझे मालूम, इधर आके बोले किती छान तुम्ही प्रचार करता, तुम्ही किती छान बोलता, सब क्यों बोले। घर में बोले पका देती है, 1 बजे खत्म करने को, उसको क्या होता है 1 बजे खत्म कर देना चाहिए ना उसने। उसको क्या वो उधर ही नीचे देती है, हमको इतना दूर जाना पड़ता है, अभी गर्मी चालू हो गई है, उसको समझता नहीं क्या, इतनी उम्र हो गई उसकी, ये बोलते नहीं घर में। उनपे क्या बोलते हैं, आणि तोंडावर काय बोलतात, घ्या घ्या चालू ठेवा चालू ठेवा। चालू नको चालू नको. तो याद रखो, लक्षात ठेवा हा ढोंगीपणा आहे. बेस्ट एक्टर। तो ये तीसरा प्रकार है कपट का। आणि हा तिसरा प्रकार आहे ढोंगीपणाचा. प्लीज ऐसा लाइफ मत करो, आणि प्लीज असं जीवन ठेवू कपटी नका, मत बनो, ढोंगी बनू नका. प्रभु को बिल्कुल अच्छा नहीं आणि है। देवाला बिलकुल ते आवडत नाही. कपटियों को दंड दिया जाएगा, ऐसा हमने मैथ्यू 23 में पढ़ा है। आणि ढोंगी लोकांना शिक्षा भेटेल असं मत्ती 23 मध्ये आपण पाहिलं तो होतं. इसलिए प्रियो हमने वहाँ खास देखा है, बहुत बड़ी शिक्षा वहाँ दी गई, इसलिए प्लीज कपटी मत करो। आणि म्हणून प्लीज कृपया तुम्ही ढोंगी होऊ नका. यहाँ आकर बहुत धर्मी दिखाते, घर में एक अलग ही लाइफ जीते हैं, कुड़कुड़ाना, चिड़चिड़ाना, मारना, कुछ भी कैसे भी रहना, गाली गलौज करना,
ये कपटी स्वभाव है। आणि ते मग खूप धर्मीपणा दाखवतात, पण घरामध्ये वेगळाच त्यांचा स्वभाव असतो. मारपीट करणं, शिव्यागाळी करणं, मारामारी करणं, या सगळ्या गोष्टी ते घरामध्ये करतात. जैसे आप यहाँ हो वैसे ही आप घर में भी होने चाहिए। आणि जसं तुम्ही इथे आहात तसंच घरात पण असलं पाहिजे. ये प्रभु यहाँ बताता है। आणि हे देव आपल्याला इथे तो अभी सांगतो. तक हमने कितने देखे? आतापर्यंत आपण किती बघितले? झूठ, खोटं, चोरी चोरी और कपट न करना। आणि ढोंगीपणा. चौथा है तो झूठी शपथ न खाना। आणि खोटी शपथ वाहू नको, हे चौथा आहे. परमेश्वर ने हमें आज्ञा दी है तो झूठी शपथ नहीं खाना। आणि देवाने आपल्याला आज्ञा दिलेली आहे तू खोटी शपथ वाहू नको. हम पढ़ेंगे निर्गमन अध्याय 20 उसका वचन 7 में। निर्गमन अध्याय 20 त्याचं वचन 7 मध्ये आपण वाचले. एक्सोडस निर्गमन चैप्टर 20 अध्याय 20 और उसका 7। त्याचं 7व्या वचनामध्ये, तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नकोस, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तू गैर करणार नाही. हाँ, मैं सॉरी ये वचन आज 16 है तो झूठी गवाही न देना। लेकिन अभी ये वचन पढ़ा है तो मैं आपको बता दूँ कि 20 का एक्सोडस निर्गमन अध्याय 20 उसका 7। तो हम जब परमेश्वर का नाम ले लेकर जब हम झूठी शपथ खाते हैं या शपथ खाते हैं तो इसका मतलब है हमने उसका नाम व्यर्थ लिया, हम उसके नाम को कलंक लगाया और परमेश्वर बिल्कुल नहीं चाहता कि हम उसका नाम व्यर्थ में लें। आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की आपण त्याचं नाव व्यर्थामध्ये घ्यावं. 16 पढ़ेंगे। 16वं वाचले, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस. 9वां आज्ञा है ये, आणि 9वी आज्ञा आहे, तू झूठी गवाही न देना, आणि तू खोटी साक्ष देऊ तू नकोस, शपथ न खाना। तू शपथ वाहू तो नकोस. प्रियो परमेश्वर के वचन के अनुसार हमें परमेश्वर ने आज्ञा दी है झूठी गवाही यानी शपथ नहीं खाना। आणि देवाच्या वचनानुसार देवाने आपल्याला आज्ञा दिलेली आहे तू खोटी साक्ष देऊ नको, शपथ वाहू नको. तो शपथ का मतलब क्या है? आणि शपथचा अर्थ काय आहे? बांधना। बांधणं. क्या करना? बांधना। सामने वाले को विश्वास दिलाने के लिए हम लोग क्या करते? आई की शपथ, बाप की शपथ, तेरे सिर की शपथ, मेरे सिर की शपथ, ऐसा बोलते हैं ना। आणि सामने वाला विश्वास करे इसलिए हम क्या करते? शपथ खाते। आणि समोरच्या व्यक्तीने आपल्यावरती विश्वास ठेवावा म्हणून आपण शपथ घेतो. परमेश्वर के सामने हम शपथ खाते कि मैं ऐसा करूंगा, आणि देवाच्या समोर आपण अशी शपथ घेतो की मी असं करेन. इसका मतलब है करार करते हैं। आणि याचा अर्थ आपण देवाशी करार करतो. शपथ यानी वाचा बांधना, करार करना। आणि शपथ याचा अर्थ वाचा बांधणं, करार करण्याचा, बांध लेना आणि बांधून घेणे. इसलिए प्रियो झूठी शपथ न खाना ये परमेश्वर ने आज्ञा दिया। आणि खोटी शपथ घेऊ नकोस अशी देवाने आज्ञा दिलेली आहे. परमेश्वर यहाँ यीशु मसीह कहते हैं, आणि प्रभू येशू ख्रिस्त ते म्हणत आहे मत्ती अध्याय 5 मत्ती 5 मध्ये, मैथ्यू चैप्टर 5 मत्ती अध्याय 5 उसका 33 से त्याचं 33 पासून 33 से 37 तक। मैथ्यू मत्ती 5वां अध्याय अध्याय 5 33 से 33 पासून. खोटी शपथ वाहू नकोस, तर आपल्या शब्दात परमेश्वरापुढे खऱ्या कर, म्हणून प्राचीन काळच्या लोकांनी सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले आहे. हाँ, क्या लिखा है? जिन्हें प्रभु ने पहाड़ी उपदेश देते समय उनको कहा कि तुमने पूर्व काल में सुना था कि झूठी शपथ न खाना। अभी हमने लेवी अध्याय में पढ़ा ना, झूठी शपथ न खाना। तो प्रभु कहता है मैं तुमसे कहता हूँ तुम शपथ ही नहीं खाना। इसलिए नए करार के अनुसार झूठी छोड़ो, शपथ ही खाने को मना किया। आणि नवीन करारानुसार खोटी तर सोडा, पण तुम्हाला शपथच घ्यायला मना केलेली आहे. सच बोलो या झूठी शपथ बोलो, शपथ ही नहीं खाना है। आणि खरं बोला या खोटं बोला, पण शपथ तुम्हाला व्हायचीच नाही. तो तेरी कसम, तुझी शपथ, माँ की कसम, आईची शपथ, मेरे बाप की कसम, तुझ्या बापाची मेरे बाप शपथ, की कसम, माझ्या बापाची शपथ, तेरे सिर की कसम, तुझ्या डोक्याची नहीं, शपथ, किसी की भी नहीं। आणि कोणाचीच नाही. प्रभु यीशु कहता है तुम शपथ नहीं खाना, तुम कसम नहीं खाना। आणि प्रभू येशू म्हणत आहे तुम्ही शपथ वाहूच नका. परमेश्वर की तो बिल्कुल भी नहीं। आणि देवाची तर बिलकुलच नाही. पढ़ेंगे। वाचूया. मी तर तुम्हाला सांगतो शपथ वाहूच नका, हाँ, स्वर्गाची नका, कारण ते देवाचे राजासन आहे. हाँ, स्वर्ग की भी नहीं, आकाश की भी नहीं, क्योंकि इस पर हमारा किसी पर भी अधिकार नहीं है। हम जब इस स्वर्ग की, परमेश्वर की भी खाते हैं या आकाश की खाते, अपने सिर की खाते, अपनी माँ की खाते, पिता की खाते, क्या उन पर हमारा अथॉरिटी है? हमने उन्हें बनाया है क्या हमने उन्हें सृजा है क्या? नहीं। तो जिस व्यक्तियों को, जिस इंसानों को हमने सृजा नहीं है, जिनको हमने बनाया नहीं है, तो हम शपथ उनकी न खाएं। क्यों? क्योंकि जब शपथ झूठी खाते हैं या शपथ पूरी नहीं की तो उस व्यक्ति को हानि होती है। क्योंकि बाइबल में आगे लिखा है, अगर आप पढ़ोगे वहाँ पर कि 37 में देखो, 37 में पढ़ो,
तर तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही एवढेच असावे, याहून जे अधिक ते वाईटापासून आहे. हाँ, अगर सोचो बोलते समय मैंने शपथ खाई और मैंने झूठ बोला, तो अगर वो या फिर मैंने पूरा नहीं किया तो क्या होता है, बुराई से होता है। यानी शैतान उन बातों को पकड़ता है और फिर बुराई उत्पन्न करता है, नुकसान कराता है। हम जिस भी व्यक्ति की कसम खाते हैं आणि ज्या कोणत्या व्यक्तीची आपण शपथ खातो उसका आयु कम हो जाता त्याचं है। आयुष्य कमी होऊन जब जातं. हम हमारे सिर की कसम खाते हैं जेव्हा आपण स्वतःच्या डोक्याची शपथ तो घेतो हमारी आयु कम हो तर जाती है। आपलं आयुष्य कमी हम होतं. किसी और के सिर की कसम खाते कोणा हैं दुसऱ्याच्या डोक्याची शपथ घेतो तो आयु कम हो जाता तर है। त्याचं आयुष्य कमी शैतान होतं. का अथॉरिटी उस व्यक्ती पर आता है। आणि शैतानाचा अधिकार त्या व्यक्तीवरती मृत्यू येतो के बंधनों का अधिकार आता है। आणि मृत्यूच्या बंधनांचा अधिकार त्याच्यावरती होता येतो. है लोग अपने बच्चों का कसम खाते हैं आणि खूप सारे लोक आपल्या मुलांची शपथ घेतात लोगों को बोलने के लिए, लोकांना सच बोलण्यासाठी में सच बोल रहा आणि हूँ। मी खरंच बोलत आहे हे दाखवण्यासाठी. पर हर एक इंसान परमेश्वर का है। आणि प्रत्येक माणूस देवाचा. आपके बच्चे हो, तुमची मुलं आपका असू दे, लाइफ हो तुमचा जीवन असू दे या कोई भी व्यक्ति हो, किंवा कोणताही व्यक्ती वो असू दे. परमेश्वर के हैं। आणि ते देवाचे आहे. इसलिए हम शपथ खाकर उनके ऊपर बुराई का अथॉरिटी न लाए। आणि म्हणून शपथ खाऊन आपण त्यांच्यावरती वाईटाचा अधिकार आणू नये. हालेलुया, 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 हालेलुया. सब बोले हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया. हाँ, तो इसलिए प्रियो, परमेश्वर नहीं चाहता कि आप किसी की भी शपथ खाए, किसी की भी कसम खाए। आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की तुम्ही कोणाची शपथ व्हावी किंवा देवाची किंवा कोणत्याही तो माणसाची इसलिए सुद्धा. परमेश्वर यीशु मसीह ने एक नई आज्ञा दी, झूठी छोड़ो, तुम शपथ ही नहीं खाना है। आणि म्हणून नवीन करारामध्ये देवाने आज्ञा दिलेली आहे, खोटी तर सोडा पण तुम्ही शपथच व्हायची नाही. परमेश्वर की भी नहीं, देवाची सुद्धा नाही, सिंहासन की भी नहीं। त्याच्या सिंहासनाची सुद्धा नाही, यहाँ लिखा है पृथ्वी की भी नहीं। पृथ्वीची सुद्धा नाही. क्यों? का? क्योंकि पृथ्वी एक परमेश्वर की पैर रखने की जगह है। कारण पृथ्वी ही त्याची पाय ठेवण्याची जागा आहे. यरूशलेम की भी नहीं, येरुशलेमाची नाही, क्योंकि वो महाराजा का नगर है। कारण ती तो राजाची नगरी आहे. उसी रीति से लिखा है तुम्हारे सिर की भी शपथ न खाना। आणि तुझ्या मस्तकाचीही शपथ वाहू नको. क्यों? क्योंकि आप अपने सिर का बाल काला या सफेद नहीं कर सकते। कारण तू आपल्या एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाही. इतनी कुवत है हमने आणि एवढी कुवत आहे का आपल्या कि हम हमारे सिर के बाल काले और सफेद करें। की आपण आपल्या डोक्याची केस काळी किंवा सफेद डाई का करायची. छोड़ दो, कलरिंग का छोड़ दो। आणि डाय करणं ते वेगळं आहे, ते सोडून द्या. कलर करना, वो भी लोग कैसे अलग अलग ग्रीन कलर, ब्लू कलर क्या क्या करते बालों को, वो कलर लगाते हैं। लेकिन क्या कुवत है कि ऐसे ही बाल अपने सफेद और काले कर सके? आणि एवढी त्याच्यामध्ये कुवत आहे, क्षमता आहे का की असंच त्यांनी की आपली केस पांढरी किंवा काळी करावी. वो बाल तो हम लेके घूमते हैं, लेकिन हम उन बालों को भी प्रियो लिखा है कि उसे सफेद और काला करने की भी ताकत हमें है। आणि ती केस आपण घेऊन फिरतो, पण बायबलमध्ये सांगतं की त्यांना पांढरं किंवा काळं करण्याचंही कुवत आपल्यामध्ये इसलिए नाही. हम इतने सर्वशक्तिमान नहीं है। आणि आपण एवढे सर्वशक्तिमान नाही आहोत. इसलिए हम कभी भी म्हणून कधीही शपथ नहीं खाए। शपथ घेऊ नये. अपने सिर की भी नहीं, डोक्याची पण नाही, किसी की भी, कोणा दुसऱ्याची पण अपने नाही, बच्चों के सिर के भी। आणि आपल्या मुलाच्या डोक्याची पण नाही. तुम्हारी बोली हाँ की हाँ हो। तुमचं बोलणं हात राहा, सामने वाला सुने नहीं सुने, एक्सेप्ट करे नहीं करे, तुम हाँ बोलो। हाँ, तुमको हाँ बोलना है, तुम जो बोल रहे हो सच बोल रहे हो, बस वही बोल के छोड़ो। शपथ खाने की कोई जरूरत नहीं है। शपथ खाओगे तो शैतान को मौका मिलेगा। आणि तुमचं बोलणं हात असलं पाहिजे, तर समोरच्या व्यक्तीला ते पडतंय नाही पडतंय तरी सुद्धा तुम्हाला हात बोललं पाहिजे किंवा नाहीच बोललं पाहिजे. पण जर तुम्ही शपथ वाहू नका, तर शपथ व्हायची तर शैतानाला संधी हाँ तो भेटेल. नहीं है तुम्हाला नाही तो नहीं बोलो। तर नाही म्हणा. और शपथ खा के नहीं नहीं मैं सच बोल रहा हूँ, नहीं नहीं सच बोलने की कोई नहीं, मैंने नहीं लिया आणि मी आगे नाही विश्वास नहीं है तो जाने दो, परमेश्वर है हमारे दोनों के पीछे। आणि जर तुम्हाला विश्वास नाही तर जाऊ दे, सोडून द्या. तुमच्या मनामध्ये देव साक्षी आहे. बराबर, ये बोल सकते हो आप, आणि हे तुम्ही बोलू शकता, लेकिन शपथ नहीं खाना। शपथ नाही वाहू शकत. तो परमेश्वर यहाँ आज्ञा देता है आप शपथ नहीं खाएं। इसलिए मसीहों को शपथ लेने के लिए मना किया गया। आणि म्हणून त्यांनी आपल्याला आज्ञा दिला आहे शपथ घेऊ नये. म्हणून देव ख्रिस्ती लोकांना म्हणतो त्यांनी शपथा वाहू हाँ, नये. अगर आप कोर्ट में गए हो तर तुम्ही कोर्टात गेलाय, तो वहाँ आपको पुस्तक जो बाइबल दिया जाता है, ते तुम्हाला बायबल दिलं आप जातं. उसके ऊपर शपथ ले सकते हो। तुम्ही त्याच्यावरती हात ठेवून आप शपथ वाहू न शकता. आप शपथ ले सकते हो। तो मैं जो बोलूँगा सच बोलूँगा, सच के सिवा कुछ न बोलूँगा, क्योंकि वहाँ एक रूल है, गवर्नमेंट का रूल है, इसीलिए हमें लेना पड़ेगा। आणि तुम्ही त्या पुस्तकावरती हात ठेवून शपथ वाहू शकता की मी जे काही बोलेल खरंच बोलेल, मी खऱ्याशिवाय काही वेगळं बोलणार नाही. का? कारण का तिथला तो सरकारने ठेवलेला एक नियम आहे. लेकिन आपस में एक दूसरे से बात करते समय शपथ छोटी छोटी बातों पर मानते हैं। पण आपापसामध्ये बोलत असते वेळेस एकमेकांना खरं पटवून
करून देण्यासाठी शब्द वाहू नका. हाँ, और एक वचन हम अजून पढ़ेंगे, एक वचन आपण वाचूया. जेम्स चैप्टर 5 वर्स 12. याकोब अध्याय 5 त्याचं 12. याकूब की पत्री याकोबाचं पत्र अध्याय 5 अध्याय 5 उसका 12. त्याचं 12. माझ्या बंधूंनो, मुख्यतः शपथ वाहू नका. हाँ, फिर से याकूब, ये याकूब कौन है? यीशु का भाई जो बाद में प्रेरित बना, चर्च का खंभा बना. वो क्या कहता है कि हे मेरे भाइयों, तुम शपथ नहीं खाना. फिर से वो दोहराता है 5:12 कि तुम शपथ नहीं खाना. आणि तुम्ही शपथ वाहू नका. स्वर्गाची, पृथ्वीची किंवा दुसरी कशाचीही शपथ वाहू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हाला होय म्हणायचे तर होय म्हणा, नाही म्हणायचे तर नाही म्हणा. तुम पर कोई दंड नहीं आए, तुम दोषी ठहराए न जाओ. इसीलिए प्रियो, तुम्हारी बोली हाँ की हाँ, ना की ना हो. याद रखो, जब आप शपथ खाते हो तो आप पर दंड आने की आज्ञा हो सकती है. आणि ज्यावेळी तुम्ही शपथ वाहता त्यावेळेस तुमच्यावर दंडाने येऊ शकते. इसलिए प्रियो, परमेश्वर बिल्कुल नहीं चाहता कि आप शपथ खाएं. आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की तुम्ही शपथ आप वाहावी. अपने बचपन से बहुत सारी शपथें खाई हैं. लहानपणापासून आपण खूप शपथ खाल्ले. अपनी माँ की खाई है, आईची शपथ, पिता की खाई है, वडिलांची बच्चों की शपथ, खाई है. मुलांची शपथ. बहुत बार हमें बोलते बोलते, क्योंकि हम बचपन से हमें ये आदत सी हो गई है. आणि लहानपणापासून आपल्याला ही सवयच लागली और आहे. प्रभु चाहता है कि हम उसके लिए प्रभु से क्षमा मांगें. आणि देवाची इच्छा आहे की या गोष्टीसाठी आपण देवाकडे क्षमा आपने मागावी. बहुत बार शपथ खाकर वैसे नहीं किया है. तुम्ही खूप वेळा अशा शब्द वाहून त्याच्या गोष्टी नाही केल्या. है ना? जब आपने माँ को कहा मैं तेरी कसम खाता हूँ, मैं ऐसा नहीं करूँगा, आणि ज्यावेळेस तुम्ही आईला म्हणाला, आई तुझी शपथ मी यापुढे असं नाही करणार, लेकिन आपने वैसे ही किया. पण तुम्ही तसंच केलेलं आहे. जो आपकी माँ को कसम देते समय बोला था. जे तुम्ही तुमच्या आईची शपथ घेत असताना बोला होता. क्या बोला था? आई बोली ना, ऐसा नहीं बिल्कुल करूँगा, कसम नहीं मैं करना. अच्छा पढ़ाई करूँगा, चांगला अभ्यास मैं करेगी. तेरी कसम खाता हूँ, तुझी शपथ घेतो. मैं अभी आगे उस लड़की को नहीं मिलूंगा, मिलूंगी. यापुढे त्या मुलाला किंवा त्या मुलीला मी नाही भेटणार. तेरी शपथ खाता हूँ, आणि तुझी शपथ ये घेतो. मेरे लिए बड़ी कीमती है. आणि तू माझ्यासाठी खूप किमती आहे. अभी जो हम शपथ किसका खाते हैं? जो हमसे बड़ा है, आणि आपण कोणाची शपथ वाहतो जे आपल्यापेक्षा मोठा आहे हमारे लिए कीमती है. आणि आपल्यासाठी जे किमती आहेत, जो हमसे बड़े होते हैं, जे आपल्यापेक्षा मोठे कीमती असतात, होते हैं, किमती असतात, अनमोल होते हैं, अनमोल असतात, उन्हीं की हम शपथ खाते हैं. आणि त्यांची शपथ आपण घेतो. परमेश्वर ने जब शपथ खाया, देवाने ज्यावेळी शपथ घेतली उसके ऊपर कोई नहीं है, इसलिए उसने अपनी खुद की शपथ खाई. आणि त्याच्यावरती कोणी नाहीये म्हणून त्याने स्वतःची शपथ घ्यायची. इसीलिए हमारे ऊपर है, आणि आपल्यावरती आहे. इसलिए हमने बहुत बार परमेश्वर की और अपनी माँ की, अपने पिता की शपथ खाई है. अपने बच्चों की ऊपर हाथ रखकर शपथ खाकर हमने क्या किया है? वही काम, वही पाप जो इस बाप के लिए हम नहीं करेंगे तो बोला है, वो किया है. प्रियो, उसके कारण क्या हुआ मालूम? अभी हम जिसकी शपथ खाते हैं उसके ऊपर बुराई आती है, क्योंकि हम वो शपथ पूरी नहीं किए हैं. आणि ज्याची आपण शपथ पाहतो आणि जर आपण तेच काम केलेलं असेल तर त्या ज्याची शपथ आपण वाहिलेली आहे त्याच्यावरती वाईटपणा येतो. और उस व्यक्ति को दुष्ट तकलीफ देता है, आयु, बीमार, दर्द, कष्ट, तकलीफ देता है. आणि त्या व्यक्तीला दुसरं काय करतो, त्रास देतो, त्याचं आयुष्य कमी करतो, त्याला आजारपणा देतो. हमने भी बहुत बार हमारी माँ की शपथ खाते हमारी माँ को जल्दी कर टूटी से दे दिया, भेज दिया. इसलिए हम कभी भी झूठी शपथ नहीं खाना है किसी की भी. क्यों? क्योंकि हमने शपथ करके भी वैसे नहीं रहे. आणि आपण शपथ घेऊन सुद्धा तसं नाही राहिलो. कधी तोडून टाकायची. हाँ, पहले मैंने जब माझी शपथ खाऊ नका. पहले आपने लोगों को बोल के रखो मेरी कसम नहीं खाई. आणि बरेच तुम्ही लोकांना बोलले माझी शपथ घेऊ नका, शपथ खाऊ नका. शपथ नाही देणार. एक बहन, चर्च की बहन ने बोला, दीदी मी तुमची शपथ खाते, मी खरं बोलते. म्हणलं बायबलमध्ये लिहिले 5व्या अध्यायात 32 शपथ खायची नाही, खरी असो खोटी असो. हां, खबरदार माझी शपथ यापुढे राहिलीच तर शपथ घ्यायची नाही. आणि आताची आता तोडती, मी पण तोडते, तू पण तोड. प्रभू मला माफ कर, मी ही शपथ जी आहे त्याच्यातून मी मुक्त होते. कभी कभी रास्ते में भी कोई लोग हमें बोलते हो, दीदी खरंच मी शपथ खातो. म्हणजे नहीं, शपथ खायची गरज नहीं. आप बोलो, आप झूठ बोलते हो तो प्रभु देख लेगा, मेरा यीशु. अगर आप सच बोलते हो तो वो भी मेरा प्रभु देखता है. आप जो शपथ बोलने की जरूरत नहीं, कसम खाने की जरूरत नहीं. आणि शपथ घ्यायची तुम्हाला काही गरज नाही. मालूम ना? क्योंकि
क्योंकि मुझे मालूम है मैं मसीह हूँ। आणि मला माहिती मी ख्रिस्ती आहे. मेरे साथ जो भी बोलेगा माझ्याबरोबर जो कोणी मेरे बोलेल यीशु को बोलेगा। तो माझ्या येशूला अगर बोलेल. झूठ बोला जर खोटं मेरे बोलला यीशु को झूठ तर बोला, माझ्या येशूला खोटं बोलला. सच बोला जर खरं बोलला तो मेरे यीशु को बोला। तर माझ्या येशूला मेरा बोलला. यीशु है ना मेरी तरफ से न्याय करने के लिए, बदला देने के लिए, प्रतिफल देने के लिए। आणि माझा येशू माझ्यातर्फे आहे ना न्याय करण्यासाठी, बदला देण्यासाठी, प्रतिफळ तू देण्यासाठी. सच बोला तेरा ही फायदा, झूठ बोला तेरा ही नुकसान, मेरा कुछ नहीं होने वाला। आणि जर तू खरं बोलला तर तुझा फायदा होईल, जर खोटं बोलला तर तुझं नुकसान होईल, माझं काहीच नाही जाणार. मालूम हुआ? इसीलिए प्रियो याद रखो, अगर कोई आए, अच्छा पॉइंट उन्होंने पूछा कि कोई अगर आपकी शपथ पुट्ठी खाते हैं तो आप उसे तोड़ो। आणि जर कोणी तुमची शपथ मागत तर तुम्ही ती आणि तोडून टाका. रोको. आणि त्याला अडवा. आइंदा मेरी शपथ नहीं खाना। पुढपासून माझी शपथ घेऊ नका. बाइबल का वचन उधर रखो। आणि बायबलचं वचन तिकडे ठेवा. मालूम हुआ? माहित झालं? तो इसीलिए प्रियो जब हम किसी की भी कसम खाते हैं और हम पालन नहीं करते तो बुराई उस व्यक्ति के साथ, किस व्यक्ति के साथ, जिसकी आपने शपथ खाई उसके जीवन में काम करने लगी है। बीमारी, दर्द, कष्ट, तकलीफ, रोना, मरना। आणि ज्यावेळेस तुम्ही कोणाची तरी शपथ खाता आणि त्यानुसार जर तुम्ही वागत नाही तर ज्याची तुम्ही शपथ वाहिलेली आहे त्याच्या जीवनामध्ये वाईटपणा येऊ लागतो, म्हणजे आजारपण, दुःख, त्रास, रडणं आणि नंतर मृत्यू. इसलिए प्रियो प्रभु बिल्कुल नहीं चाहता कि आप किसी की भी बुराई का कारण आप बने। आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की कोणाच्या वाईटाचं कारण तुम्ही बनावं. आपकी माँ, आपके पिता की बुराई का कारण आप बने। आणि आपल्या आई वडिलांचं वाईटाचं कारण आपण बनावं. आपके सिर का बुराई का कारण आप खुद बने। तुमच्या डोक्याचं वाईटाचं कारण तुम्ही स्वतः बनावं. कभी कभी हमने बहुत बार बोला ना, माझ्या डोक्याचे शब्द होते, मैंने तो कभी जिंदगी में नहीं बोला मेरे सिर का शब्द, लेकिन हमेशा दूसरों की सिर की खाई। आणि दुसऱ्यांच्या डोक्याची शपथ घेतली. जो कुछ होगा तेरे साथ होगा, मेरे साथ कुछ है। आणि ते काही तुझ्याबरोबर येईल, माझ्याबरोबर काहीच नाही. यीशु में आने के बाद कभी नहीं खाया, आणि येशूमध्ये आल्यानंतर कधीच नाही घेतली. यीशु में आने से पहले बहुत बार बचपन पण से। येशूमध्ये यायच्या अगोदर खूप वेळा लहानपणी असं सगळं केलेलं आहे. इसीलिए प्रियो आज प्रभु हमसे चाहता है हम माफी मांगे। आणि आज देवाची इच्छा आहे की आपण त्याच्याजवळ क्षमा और मागावं. हमने कहना है, अगर आपने अपनी माँ की, पिता की, और अगर वो जिंदा है तो उन शपथ को दूर रखो कि बुराई को मेरे माँ बाप से दूर रखना। आपने खुद की सिर भी खाई है, किसी और की सिर भी खाई है, तो बोलना उस बुराई को दूर कर दे प्रभु, उस बुराई को हटा दे और उनके सिर पर कोई भी शैतानी हमला या मृत्यू नहीं आने दे। आणि जर तुम्ही तुमच्या आई वडिलांची शपथ वाहिलेली आहे किंवा तुमच्या डोक्याची शपथ घेतलेली आहे किंवा दुसऱ्यांच्या डोक्याची शपथ घेतलेली आहे तर देवाकडे क्षमा मागा आणि देवाला म्हणा, देवा या सगळ्या लोकांपासून वाईटपणाचं दूर ठेव आणि मृत्यू आमच्यावरती किंवा त्यांच्यावरती कधी येऊन देऊ नको. प्रभु से क्षमा मांगो। देवाजवळ क्षमा प्रभु मागा. चाहता है कि हम अपने एक एक पापों के लिए प्रभु के सामने अंगीकार करें, उन्हें छोड़ दें। आणि देवाची इच्छा आहे की आपण एक एक पाप आपल्या देवासमोर अंगीकार करावे आणि ते करून आपण ती पाप सोडून द्यावे. आगे से वो पाप हमारे प्रभु को दिखाई नहीं। आणि पुढपासून ते पाप आपल्यामध्ये देवाला दिसून येऊ नये. सिर्फ माफी मांगना काफी नहीं। फक्त क्षमा मागणं पुरेसं नसतं. प्रोवर्ब्स में क्या लिखा है? नीतिसूत्रामध्ये काय लिहिलेलं आहे? जो क्षमा मांगकर वो काम करना छोड़ देता है उस पर दया की। आणि जो कोणी स्वतःची पापं कबूल करून ती पापं करणं सोडतो त्याच्यावरती देवाची दया तो होते. अगर प्रभु की दया आप पर चाहिए तो आप फिर से जिस पाप के लिए माफी मांगिए वो पाप मत करो। आणि जर देवाची दया तुमच्यावरती तुम्हाला पाहिजे तर मग ज्या पापांसाठी तुम्ही देवाकडे क्षमा मागितली ती पापं पुन्हा परत करू नका. इसलिए प्रियो जो भी पाप आपने अभी माफी, अभी हम तुमसे चार जो लोग नहीं आए थे, जो लोग रोज डेली नहीं आ रहे, उनको तो 4 पापों की माफी मांगनी पड़ेगी। आणि जे लोक रोज येत नाहीये त्यांना या 4 पापांसाठी देवाकडे क्षमा मागावी जो लागेल. डेली आ रहे थे ते रोज येत आहेत उन्हें तो आज सिर्फ कौन से पाप के लिए माफी मांगनी है? झूठी शपथ के लिए और शपथ के लिए। आणि त्यांना फक्त खोट्या शपथेसाठी आणि शपथ घेतलेली आहे दुसऱ्यांची त्याच्यासाठी क्षमा आप मागायची. में से बहुतायत लोगों ने झूठ बोला है। आणि तुमच्यामध्ये खूप सारे लोक खोटं बोललेले पहले भी आहेत. बोले, अभी भी पहिले बोले। पण बोलले आणि आता पण बोलले. इसलिए झूठ के लिए आपको क्षमा मांगना आणि म्हणून खोट्यासाठी तुम्हाला देवाकडे क्षमा मागायची. है। शैतान मेरा पिता नहीं है। आणि देवाला म्हणायचं की देवा शैतान हा माझा बाप नाही. मुझे माफ करो, मैं झूठ बोलने के कारण शैतान के दाव पे से करे आया। आणि मला माफ कर, मी खोटं बोलल्यामुळे शैतानच्या डावपेचाखाली मी आलो. दूसरा, आपको चोरी आपने किया है, आपने उसके लिए प्रभु से क्षमा मांगे। आणि तुम्ही चोरी केलेली आहे तर चोरीसाठी देवाकडे क्षमा मागायची. तीसरा, आप कपटी स्वभाव धारण किया है, उसके लिए प्रभु से क्षमा मांगे। आणि तिसरं ढोंगीपणाने वागले त्याच्यासाठी देवाकडे क्षमा मागायची. और चौथा, आप शपथ खाए हो, इसलिए प्रभु से क्षमा मांगे। तुम्ही शपथ पाहिलेली आहे म्हणून तुम्ही देवाकडे क्षमा मागायची. आज हम सब प्रभु के सामने माफी मांगे। आणि आज आपण सर्वजण देवासमोर क्षमा प्रभु मागू. ने कहा, जब तू पाप में पकड़ा गया देव म्हणाला ज्यावेळेस तू पापामध्ये पकडला गेलास तो क्या कर? तर काय कर? जाकर उस
व्यक्ति के सामने दंडवत घाल। आणि त्या व्यक्तीच्या समोर तू पालथा पड. व्यक्ति के सामने अगर हम दंडवत कर सकते हैं तो फिर प्रभु के सामने क्यों नहीं? आणि जर माणसांसमोर पालथा पडू शकतो तर मग देवासमोर का नाही. तो जो लोग सोकर नहीं कर सकते वो घुटने पे आकर कर सकते, खड़े होकर कर सकते। आणि जे झोपून असे पाते पडून करू शकत नाही ते गुडघ्यांवरती बसून किंवा उभं राहून करू शकतात. बाकी तीन सब प्रभु के सामने दंडवत करके प्रभु से माफी मांगे। बाकी आपण सर्वजण देवासमोर पाते पडून आपण देवाविषयी प्रभु को कहेंगे मैं पापी हूँ, मुझे माफ कर। देवाला म्हणूया देवा मी पापी आहे मला क्षमा कर. हमें हर एक जन अपने अपने पापों को माफी मांगे। आणि प्रत्येक जण आपापल्या पापांसाठी देवाकडे क्षमा मागूया. पवित्र पवित्र करुणामय देवी पिता प्रभु यीशु के सामने, प्रभु यीशु के नाम से तेरे सामने नतमस्तक होकर अपने एक एक पापों के लिए, एक एक अधर्मों के लिए माफी मांगते हम तेरे चरणों में आए और हम विश्वास रखते हैं तो हमें शुद्ध किया है और हमें ताकत दिया है ताकि ये पाप फिर से हमारी जिंदगी में कभी ना हो। हम धन्यवाद देते पिता, तो पवित्र है और तेरा नाम कभी अलग कलंकित नहीं करेंगे, कभी भी। इसके पहले बहुत बार किया, तेरे नाम को कलंकित किया, तेरा अपमान किया, तेरे नाम की निंदा हुई प्रभु हमारे कारण, लेकिन आगे ऐसा कभी नहीं होगा। धन्यवाद हमारे पापों को, गुनाहों को धोने के लिए धन्यवाद यीशु के नाम से।